नमस्कार, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. मित्रांनो, आपला दवाखाना मिरज येथे असून जिल्हा सांगली आहे. तरीही माझा पत्ता पूर्ण मी स्क्रीनवर दिलेला आहे, मोबाईल नंबरही आहे. आपल्याला काही शंका असेल तर आपण मला सकाळी 10 ते 5 या दरम्यान फोन करू शकता. ह्या व्हिडिओचा महत्वाचा उद्देश म्हणजे आपण लिंग काय खाल्ल्यानंतर ताट होते याविषयी आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत. मित्रांनो, लिंग हे फार महत्वाचा अवयव आहे. पुरुषामध्ये लिंग जर असेल तो पिता होऊ शकतो. त्याला बाकीचे जे स्वर्ग सुख आहे ते मिळू शकते. आता मागील व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला लिंगाविषयी माहिती सांगितली होती. पुरुषांचे जननेंद्रियामध्ये एक पेनिस असतं, पेनिस म्हणजे लिंग, आणि 2 बाजूला टेस्टिस असतात म्हणजेच अंडाशय. अंडाशयामध्ये एक हार्मोन तयार होतं, त्या हार्मोनचं नाव आहे टेस्टोस्टेरॉन. आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोन निर्माण करण्यासाठी आपल्या ब्रेन मधून LH, FSH हार्मोन तयार होत असतात. ते व्यवस्थित तयार झाल्यानंतर टेस्टोस्टेरॉन ह्या हार्मोनची निर्मिती होते आणि पुरुषांना इरेक्शन येतं. म्हणजेच काय, ते संभोग करू शकतात. त्यांचं पेनिस ताट होतं, रक्त पुरवठा त्याला व्यवस्थित होतो, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झालं ती स्त्री बरोबर 5 मिनिटं किंवा 20 मिनिटं चांगला संभोग करू शकतात. 5 मिनिटं म्हणजे फार थोडं झालं. कमीत कमी प्रत्येक पुरुषाने 20 मिनिटं तरी स्त्रीशी संभोग केला पाहिजे. आज या व्हिडिओमध्ये आपण महत्वाची माहिती सांगणार आहे, ते म्हणजे तुमचं पेनिस ताट कशामुळे होते. त्यासाठी एक वस्तू मी तुम्हाला अशी सांगणार आहे, ते तुम्ही खाल्ल्यानंतर काही पुरुषांचं लिंग 100% ताट होतं. परंतु काही पुरुषांमध्ये जर शारीरिक आजार असेल, मानसिक आजार असेल, ती वस्तू खाऊन काही उपयोग होणार नाही. परंतु तो पुरुष जर शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या चांगला असेल, निरोगी असेल, त्याला 100% त्याच्या लिंगामध्ये ताठवता येईल. हे व्हिडिओ बनवण्याचं महत्वाचं कारण म्हणजे मला भरपूर पेशंटचे फोन आले, मॅडम आम्हाला घरगुती उपाय सांगा, कारण आम्ही शरीराने एकदम सदृढ आहोत, चांगले आहोत. म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. पण तुझ्या पुरुषांना शारीरिक आजार असेल, शारीरिक आजार म्हणजे काय, एखाद्याला BP असेल, शुगर असेल, लकवा मारलेला असेल, त्यांच्या नर्व मध्ये जर प्रॉब्लेम असेल, त्यासाठी आपल्या दवाखान्यामध्ये येणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, थोडक्यात जे आजारी आहेत, ज्यांना BPचा त्रास आहे, त्यांचंही हृदय कमकुवत असतं, त्यांनाही संभोग करण्याची फार इच्छा होते, परंतु संभोग करताना त्यांना दम लागतो. त्यासाठीच माझं म्हणणं असं आहे, आपल्या दवाखान्यामध्ये आले तर आपण तुम्हाला व्हिटॅमिनच्या गोळ्या, काही पावडर, काढे देऊन त्यांना इरेक्शन आणू शकतो. काही लोकांनी भरपूर डॉक्टरांकडे जातात, औषध घेतात, 1000 रुपये खर्च करतात, तरीही त्यांना काही फायदा होत नाही. त्या पेशंटसाठी म्हणजे जे वयस्कर आहेत, वयस्कर म्हणजे 30 नंतरही म्हणावं लागेल, कारण माझ्या दवाखान्यामध्ये 25 वर्षाचे ही मुलं आलेले आहेत, त्यांना लिंग ताट होत नाही किंवा सुरुवातीला त्यांचे लिंग ताट होत होते. कालांतराने त्यांनी अति प्रमाणामध्ये हस्तमैथुन केल्यामुळे त्यांना लिंग हे बारीक झालेले आहे, हार्मोन निर्मिती झालेली आहे, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही गेलेला आहे. इव्हन काय, ते मुलं लग्न करण्यासही तयार होत नाहीत. त्यामुळे मी हा व्हिडिओ मुद्दाम बनवले आहे. मुद्दाम का, कारण तुमच्या आयुष्यामध्ये अशा समस्या असतील, लिंग ताट होत नसेल, परंतु सुरुवातीला ताट होते, 1-2 वर्ष मुलं होईपर्यंत ताट होतं, परंतु नंतर ते पूर्ण त्याची ताठरता कमी होते. म्हणजेच काय मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये कोणते तरी हार्मोन कमी आहे. त्याला महत्वाचा हार्मोन म्हणजे व्हिटॅमिन टेस्टोस्टेरॉन. त्याला व्हिटॅमिन कोणतं लागणार, व्हिटॅमिन D. काही लोक व्हिटॅमिन D घेण्यासाठी दूध पितात. दूध हे पिणं फार छान आहे. आम्ही काय करतो, दुधामध्ये काही न्यूट्रिएंट कमी असतात,
त्यामुळे मी एक आयुर्वेद पावडर बनवते आणि ते पेशंटला रात्री झोपताना घ्या म्हणते. ते दूध पिल्यानंतर पेशंटला आत्मविश्वास वाढतो, इरेक्शन चांगलं होतं आणि ताठरताही येते. परंतु तुम्हाला जर औषध घ्यायची इच्छा नसेल तर साधी तुम्ही व्हिटॅमिनची डी गोळी, ते पण डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावी. कारण व्हिटॅमिन डी चं प्रमाण जास्त झालं तर किडनी स्टोन सारखे आजार होतात. मित्रांनो, झालं व्हिटॅमिन डी, आणखी काय करणार तुम्ही घरगुती? जर तुम्हाला 6 तास 8 तास झोप घेणं फार महत्वाचं आहे. तुम्ही जर झोप व्यवस्थित घेतली तर तुमच्या शरीराला थकवा येणार नाही, तुमचं ब्रेन हे शांत होईल. ब्रेन मध्ये जे डोपामाइन हार्मोन असतं ते सिक्रेशन होईल आणि तुम्हाला जो तुमचा शुक्र धातू आहे तो चांगला तयार. थोडक्यात मला घरगुती उपाय म्हणजे तुम्ही झोप शांत घ्या आणि पहिलं सर्वात महत्वाचं म्हणजे हिरव्या पालेभाज्या जर खाल्ल्या तर फारच छान, कारण त्यामध्ये प्रत्येक प्रकारचे विटॅमिन असतात. ए, बी. हिरव्या पालेभाज्या, कडधान्य खा, त्यामध्ये आपल्याला प्रथिने भेटतात. प्रोटीन खा, रात्री शेंगदाणे भिजून सकाळी खाल्ले तर फारच छान. बदाम घ्या, काजू घ्या, त्याचंही प्रमाण नियमित व्यवस्थित असावं. फार खाल्ल्यामुळे तुमचे चरबीचे प्रमाण वाढेल. थोडक्यात तुम्ही घरगुती हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, प्रथिने, दूध, रोज एक अंड खाल्लं तर फारच छान. आधेमध्ये मासे, मटण हा आहार घ्या. या आहारामुळे तुमचं जे लिंग आहे ते ताठ होण्यास मदत होईल. पहिली गोष्ट, ह्या लिंग ताठ होण्याचे 2 प्रकार असतात. एक तर त्याला आमच्या भाषेमध्ये पहिलं काय, सुरुवातीला लिंग ताठ होतं परंतु काही वर्षांनी ते ताठच होत नाही, त्याला डॉक्टरांची गरज असते. डॉक्टर कोणते? आमच्यासारखे, माझ्यासारखे. म्हणजे काय, तुम्ही जर कडधान्य खाल्ले, हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या, फळं खाल्ले, दूध पिले तरी काही फायदा झाला नाही तर माझ्याकडे जर तुम्ही आले, तुम्हाला मी एक एक्सरसाइज सांगते आणि घरगुती करू शकता व्यायाम. कोणता? जे तुमचं लिंग आहे ते डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, वर खाली हलवून किंवा त्याची हलकीशी खोबऱ्यात तेलाने मसाज केली तरीही त्याला परिणाम होऊ शकतो. तुमचे जे टेस्टीज असतात त्याला थंड ठेवा, गरम पाणी त्याला लागून देऊ नका, कारण आपला शुक्र धातू हा थंड असतो. थंड, काही पुरुष हे फार गरम पाण्याने आंघोळ करतात, त्यामुळे त्यांचे टेस्टीज मध्ये जे स्पर्म असतं ते मरतं. त्यामुळे स्पर्म मेल्यामुळे तुमचं जे स्पर्म तुमच्या पेनिस मध्ये येणार ते येत नाही. म्हणजे थंड पाण्याचा वापर करा, गरम पाणी वापरू नका. आता हे सर्व जर तुम्ही लिंगाचे घरगुती उपाय करून हे तुम्हाला फरक पडला नाही तर काय करा, आपण माझ्याकडे आले, आपण काय करतो, PRP मध्ये त्या पेशंटचं ब्लड कलेक्ट करतो आणि ते सेंट्रीफ्यूज मशीन मध्ये फिरवतो आणि त्याचा जो प्लाझ्मा असतो त्यामध्ये विशिष्ट प्रकारचं इंजेक्शन टाकून लिंगामध्ये देतो. आता तुम्ही म्हणत असाल आम्ही पिशॉट थेरपी केली, आम्हाला काही फरक पडला नाही, परंतु ते डॉक्टर काय करतात, फक्त तुमचा प्लाझ्मा इंजेक्ट करतात. आम्ही तसं करत नाही. एक प्रकारचं हार्मोनचं इंजेक्शन असतं, त्यामध्ये मिक्स करून तुमच्या लिंगामध्ये देतो. त्यामुळे तुमच्या लिंगामध्ये जे ब्लड म्हणजे साठलेलं असतं किंवा नर्व सप्लाय झालेला नसतो, लिंग असं निपचित पडलेलं असतं, त्याला ताकद येते आणि ते पहिल्यासारखं छान सुंदर होतं. हे पिशॉट थेरपीने आतापर्यंत मी भरपूर हजारो पेशंट चांगले केलेले आहेत. प्रत्येकाचा रिझल्ट हा चांगला आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे जाणार, 2000, 3000, 5000, 10000 हजारो पैसे खर्च केलेले असतात, परंतु तुम्हाला फरक पडलेला नसतो. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे ह्या व्हिडिओ मध्ये, तुम्ही जर माझ्याकडे आला तर तुम्हाला एक PRP थेरपी आपण देणार, विशिष्ट प्रकारचे औषधे देणार, विशिष्ट प्रकारचे काढे देणार. त्यामुळे तुम्हाला 100% फायदा होईल, कारण ही माझ्या अनुभवाचे बोल आहे. ही प्रॅक्टिस मी 35 वर्ष करत आहे. परंतु आता हा युट्यूबचा जमाना आहे,
की आपण आजकाल माझ्या दवाखान्यामध्ये भरपूर पेशंट आलेले आहेत, परंतु ज्या पेशंटला माहित नाही, ज्या पेशंट नैराश्य निर्माण झालेले आहे, ज्या पेशंटनी भरपूर पैसे खर्च केले तरी फरक पडलेला नाही, त्यामुळे ह्या व्हिडिओद्वारे मी सांगण्याचा हेतू हाच की तुम्ही घरगुती उपाय करा, परंतु घरगुती उपायाने जर तुम्हाला फायदा झाला नाही तर आपली डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके आपला उपचार 100% कर आणि तेही कमी खर्चामध्ये. आपल्या दवाखान्यामध्ये अजिबात जास्त खर्च येत नाही, त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका. मॅडम PRP करणार, पिशॉर्ट थेरपी करणार, भरपूर पैसे जाणार. पैसे काही तुमचे जाणार नाही. थोडाफार मेडिसिनचा खर्च असतो, इंजेक्शनचा खर्च असतो, काढाचा खर्च असतो, परंतु तो जे पैसे आहे ते तुमच्यासाठीच आहे. तुमचं जीवन हे चांगलं होणार आहे. मित्रांनो, हा तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल, ह्या व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल. लिंग ताठ करण्यासाठी मॅडमनी घरगुती उपाय सांगितलेले आहे, हेही माझ्या लक्षात आलेलं आहे. काही पेशंट विचार करत असतील, मॅडम हे आम्ही सगळं खाल्लं, दूध पिलं, पालेभाज्या खाल्ल्या, व्हिटॅमिन D घेतलं, भरपूर डॉक्टरकडे गेलो तरी आम्हाला फरक पडलेला नाही. पण मित्रांनो, तुमचं नशीब फार छान आहे. तुम्ही माझा व्हिडिओ पाहतात. माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला लक्षात येत असेल की मॅडम आपल्याला 100% बरे करणार असेल, त्यामुळे तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर 100% करा. तुमची सुहागराती व्यवस्थित पार पडेल, तुम्हाला नैराश्य येणार नाही आणि तुम्हाला स्वतःसाठी आत्मविश्वास निर्माण होईल, अशीच मी तुमची ट्रीटमेंट करेन. त्यामुळे महागड्या डॉक्टरकडे जाऊ नका, मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ नका, ब्लड टेस्ट करू नका, काही आवश्यकता नाही. पूर्वीच्या काळामध्ये रक्त टेस्ट नव्हत्या, सोनोग्राफी नव्हती, ब्लड टेस्ट नव्हता, तरीही जे साधू महाराज असतात ते चांगले ऑपरेशन करत होते, जडीबुटी करत होते. म्हणूनच हा जमाना परत आयुर्वेदाकडे वळायला लागलेला आहे. ॲलोपॅथी औषध घेतल्यामुळे तात्पुरतं तुम्हाला इरेक्शन देणार. व्हॅग्रा गोळी, टॅन्डाफिल गोळी तुम्ही खाल्ली तर तुम्हाला फार छान वाटेल, परंतु सकाळ उठलं की तुमचं डोकं फार दुखेल आणि किती गोळ्या खाणार तुम्ही. त्यापेक्षा डायरेक्ट ट्रीटमेंट करा ना, डायरेक्ट PRP करा, डायरेक्ट पिशॉर्ट थेरपी करा. आणि ह्या धावपळीच्या दुनियेमध्ये कोणाला वेळ आहे वर्षानुवर्ष गोळ्या खा, कशाला. पटकन गोळी खा म्हणजे पिशॉर्ट थेरपी करा, PRP करा, माझे 2-3 महिने औषध घ्या, तुमचं स्पर्म काउंट वाढेल, शुगर पतनही थांबेल, इरेक्शनही चांगलं होईल, बॉडी हेल्थी होईल आणि विशेष म्हणजे तुम्हाला मुलंही छान होतील. ज्यांना मुले झाले आहे, ज्यांचा संसार पूर्ण झालेला आहे, त्यांनाही आपल्या स्त्रीला सुखी ठेवण्यासाठी, स्वतः सुखी राहण्यासाठी, दाम्पत्य म्हणजे जे तुमचं वैवाहिक जीवन आहे ते चांगल्या होण्यासाठी आपण ही थेरपी करूया. मी स्वतः म्हणते, जे पुरुष कधीही बायकांशी म्हणजे लग्न झाल्यानंतर 15-20 वर्षांनी घरामध्ये नातवंड आले, सुना आल्या किंवा वय झालं तर त्याकडे दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष केल्यामुळे तुम्हाला बीपीचा त्रास होतो, शुगरचा त्रास होतो. आपलं संभोग ही क्रिया शरीराची आवश्यक गोष्ट आहे. जसं आपल्याला जेवायला लागतं, जसं आपल्याला रोज आंघोळ लागते, जसं केसाला तेल लागतं, तसं संभोगही कमीत कमी वय झाल्यानंतर महिन्यातून एकदा तरी करणं फार आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो, मैत्रिणींनो, तुमचे मिस्टर जर तुमच्याशी संभोग करत नसतील त्यांना प्रोत्साहन द्या आणि माझ्या दवाखान्यामध्ये जोडीने आलं तरी चालेल किंवा एकटं आलं तरी चालेल, मी तुम्हाला योग्य ती सल्ला देणार, योग्य ती ट्रीटमेंट करा. आपला व्हिडिओ हा फार मोठा होत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला PRP थेरपी कशी करणार, पिशॉर्ट थेरपी कशी करणार ह्याविषयी मी 100% तुम्हाला माहिती सांगत आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, असं तुमचं सहकार्य मला राहू द्या आणि मीही तुम्हाला माझ्याकडे जे नॉलेज आहे ते ह्या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. एवढं बोलते आणि तुम्ही माझ्या भेटीला या. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या भेटीला येईल. नमस्कार, आपली डॉक्टर शारदा त्र्यंबके.